राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज 12 मे आजच्या महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि महत्त्वपूर्ण देखील बातमी आलेली आहे। ती पाहण्यासाठी या व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा। पहिलीच हवामानासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी। विदर्भात गारपीट, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात धो-धो, पुण्यालाही झोडपले। राज्यातील विदर्भात गारपीट, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणाच्या काही भागांमध्ये वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे। या पावसामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी उन्हाळी पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे। पुणे शहर आणि ग्रामीण भागातही जोरदार पाऊस झालेला आहे। दरम्यान 15 मे पर्यंत राज्यात येलो आणि काही भागांमध्ये ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने जारी केलेला असून विदर्भाच्या काही भागांमध्ये पुन्हा गारपीट होईल असा इशारा हवामान विभागाने वर्तवलेला आहे। उन्हामुळे भाजीपाल्याची आवक घटली, भाव मात्र स्थिर। स्थानिक शेतमालाची बाजारात आवक, अवकाळी पावसाचा बसला फटका। उन्हाचा तडाखा असल्याने आठवडी बाजारांमध्येही भाज्यांची आवक 25% कमी झालेली आहे। मात्र भावात फारसा फरक पडलेला नाही। मागील आठवड्यामध्ये जितके भाव होते तेच भाव याही आठवड्यामध्ये आहेत। स्थानिक भाजीपाल्याची आवक सुरूच असल्याने भावही देखील स्थिर आहेत। परिणामी गृहिणी समाधानी असल्या तरी काही आठवड्यात भाव वाढतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। अंत्योदय रेशन कार्ड धारकांना मिळणार 3 किलो साखर, गरिबांना दिलासा। जानेवारी ते मार्च या 3 महिन्याचे नियतन मंजूर। मे महिन्याच्या रेशनासोबत जानेवारी ते मार्च या 3 महिन्यांची 3 किलो साखर अंत्योदय लाभार्थ्यांना दिले जाणार आहे। प्रत्येक लाभार्थ्यांनी साखरेची उचल करावी असे आवाहन पुरवठा विभागाने केलेले आहे। जिल्ह्यात सुमारे 20% क्षेत्रात धान कापणी, अवकाळी पावसामुळे होत आहे अडचण। खरीपाच्या तोंडावर धान कापणीची लगबग। खरीपाचा हंगाम तोंडावर आलेला असून त्यासाठी शेतकरी तयारीला लागलेला आहे। मात्र अद्याप रब्बीतील धानाची कापणी झाली नसल्याने त्यांची अडचण होत आहे। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना धान कापणी टोलवावी लागत आहे। अवकाळी धान पिकाचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान। कृषी उत्पन्न बाजार समिती संचालकांनी केली नुकसानीची पाहणी। आर्थिक मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी रब्बी धान पिकाची लागवड केलेली असून सध्या स्थितीत रब्बी धान कापणीला आलेले आहे। कित्येक शेतकऱ्यांनी धान पिकाची कापणी सुरू केलेली आहे, परंतु ऐन धान पीक कापणीच्या वेळी अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेले आहे। त्याच्यासाठी आर्थिक मदत देण्याची शेतकरी मागणी करत आहेत। अवकाळीचा मारा, पिकांसह सोलार संयंत्राचे नुकसान। शुक्रवारी सायंकाळी पुन्हा अवकाळी पावसाने झोडपून काढले। वादळी वाऱ्यासह आलेल्या जोरदार पावसामुळे पिकांसह शेतकऱ्यांच्या सोलार प्रकल्पाचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले। विदर्भ, मराठवाड्यासह अनेक ठिकाणी पूर्वमोसमी पाऊस। नगर जिल्ह्यात कांदा दर पडल्याने शेतकऱ्यांचा संताप। वालसावंगी, पारध परिसरातील पद्मावती धरणात 37% पाणी। अवैध पाणी उपसा थांबविल्यास 15 गावांवर पाणी टंचाईचे सावट। मृग नक्षत्र 40 दिवसांवर, बळीराजा मशागतीत व्यस्त। शेतीच्या कामांना आला वेग। अक्षय तृतीयेनंतर मृग नक्षत्र अवघ्या 40 दिवसांवर येऊन ठेपतो। शुक्रवारी अक्षय तृतीयेचा सण असल्याने सध्या बळीराजाला अलगत मृग नक्षत्राची चावल लागलेली आहे। त्यामुळे बळीराजा उन्हाळी मशागतीच्या कामात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे। कापसाची लवकर लागवड करू नका, बोंडअळी होणार नाही। शेतकरी बांधवांना कृषी विभागाकडून सल्ला। खरीप हंगामापूर्वी कापूस लागवड केल्यास सेंद्रिय बोंडअळीच्या जीवनक्रमाला पोषक वातावरण निर्माण होऊन प्रादुर्भाव वाढण्याचा धोका असतो। त्यामुळे बोंडअळीचा जीवनक्रम खंडित होण्यासाठी 1 जून नंतर पुरेसा पाऊस झाल्यानंतर कापसाची प्रत्यक्ष लागवड करावी असा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात आलेला आहे। शहरासह गावागावात आंब्याची झाली विक्री। हापूस, बदाम, केशर आंब्यांना मागणी। आंबे खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी।
साताऱ्याला वादळाचा तडाखा, झाडे पडली, घर शाळेचे नुकसान, वीज पुरवठाही खंडित. जिल्ह्यात उष्णतेचा पारा वाढला असतानाच शुक्रवारी दुपारनंतर सातारा शहरासह पाटण तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी नुकसानच अधिक झाले आहे. हा उन्हाळा आहे की पावसाळा? विविध जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत असून कधी उन्हाचा कडाका तर कधी पावसाचा फटका बसत आहे. शुक्रवारी विविध जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पुणे, छत्रपती संभाजीनगरमध्ये सखल भागात पाणी साचले तर सांगली, साताऱ्यासह जालना आणि अहमदनगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे नुकसान झाले. खासगी कंपनीकडे पीक विमा भरणे बंद करा, भरपाई देण्यासाठी करतात टाळाटाळ. खासगी कंपन्या शेतकऱ्यांची लुबाडणूक करून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी टाळाटाळ करून मनमानी करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी खासगी विमा कंपन्यांकडे पीक विमा भरणे बंद करावे असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती किसनराव मोरे यांनी केलेले आहे. निर्यात बंदी हटताच पाकिस्तानचे निर्यात शुल्क निम्म्यावर, विदेशी बाजारात भारताला टक्कर देण्यासाठी पाकची खेळी. भारतातून कांदा निर्यात बंदी हटताच त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रकर्षाने जाणवत असून पाकिस्तानने गुरुवारपासून किमान निर्यात शुल्क $750 वरून थेट $350 प्रतिटन केले. कांद्याच्या विदेशी बाजारपेठेत भारतासोबत स्पर्धा करता यावी यासाठी पाकिस्तानने हा निर्णय घेतलेला असल्याची माहिती कांदा निर्यातदारांनी दिलेली आहे. ज्वारीच्या शासकीय खरेदीसाठी जळगावात 17 केंद्रांना मंजुरी, जादा भाव मिळणार म्हणून शेतकऱ्यांना दिलासा. नोंदणीसाठी शेतकरी स्वतः आश्वासक. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, शेतकऱ्यांनी तत्काळ ई-KYC करण्याचे आव्हान. 3 हेक्टरपर्यंत मिळणार दुष्काळी अनुदान. दुष्काळी निधी मिळण्यासाठी ई-KYC करणे बंधनकारक आहे. मात्र ई-KYC नसल्यामुळे शेतकऱ्यांना दुष्काळी निधी मिळण्यास अडचण निर्माण झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तात्काळ ई-KYC करावी असे आवाहन करण्यात आलेले आहे. महाराष्ट्रात यावर्षी सरासरी इतका पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे पिकाचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते. त्यामुळे 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला होता. अशा दुष्काळग्रस्त 40 तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना हेक्टरी 22,500 रुपये इतकी मदत देण्यास सुरुवात. पीक विम्यासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, उर्वरित 75% पीक विमा वाटप सुरू. जिल्ह्यानुसार यादी देखील जाहीर. तर शेतकरी मित्रांनो, ह्या होत्या राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज 12 मे आजच्या महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या. अशाच महत्त्वपूर्ण बातम्या रोजची रोज जाणून घेण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला रोजची रोज महत्त्वपूर्ण अशा बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील. धन्यवाद.